त्या निमित्ताने उपस्थित असलेले आपले माजी सहकार मंत्री तथा दक्षिण सोलापूरचे आमदार माननीय सुभाष बापू देशमुखजी, सोलापूरच्या प्रथम नागरिका सौ श्री कांचना यन्नमताई, थोड्याच वेळात आपले शहर उत्तरचे आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुखजी पण उपस्थित होत आहेत. मी आपल्या सगळ्यांना सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो की काल आपण सकाळी 11 वाजताची वेळ म्हणली होती, परंतु प्रवीणजींना 3 वाजता पुण्यामध्ये एक पत्रकार परिषद असल्याने आपण ती वेळ 11 ऐवजी 10:30 अशी केली आणि त्या निमित्ताने आपल्याला थोडंसं वेळेअभावी जमण्यामध्ये किंवा कम्युनिकेशनमध्ये थोडासा जो आपल्याला त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माननीय प्रवीणजींना मी विनंती करतो की त्यांनी आपली पत्रपरिषद सुरू करावी. सर माईक नको सर. नाही आवाज तुमचा परत डबल येत आहे. आम्हाला आवाज येत नाही. आपल्याला थेट पत्रकार परिषद सुरू करायची असल्याने मी अधिक विलंब न करता मान्यवरांचं स्वागत करतो. मी आधी महापौरताईंना विनंती करतो की त्यांनी प्रवीणजींचं स्वागत करावं आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी शशीभाऊ थोरांना विनंती करतो की त्यांनी प्रवीणजींचं स्वागत करावं आणि मग त्यानंतर आपण पत्रकार परिषद सुरू करूया. सोलापूर या ठिकाणी होत असलेल्या या पत्रकार परिषदेत उपस्थित राज्याचे माजी मंत्री सन्माननीय आमदार बापू देशमुख साहेब, या नगरीचे महापौरताई कांचन यन्नम, शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विक्रम देशमुख, सर्व मान्यवर, उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी, आज एका अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. भारतीय जनता पार्टीने संपूर्ण राज्यभर देशभक्तीच्या उद्देशाने एक अभियान सुरू केले. नवाब मलिक हटाव, देश बचाव आणि देशद्रोह्यांच्या शी संबंध त्या ठिकाणी आल्यानं वस्तुस्थिती आपल्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचावी आणि जे चित्र उभं करण्याचा प्रयत्न करतायत, ही सूडभावनेने कारवाई करतायत, आमच्यावर जाणीवपूर्वक कारवाई करतायत, हे चित्र स्पष्ट करण्यासाठी राज्यभर अशा प्रकारच्या अभियानाअंतर्गत पत्रकार बांधवांच्या मार्फत या ठिकाणी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न आहे. खरं म्हणजे जे आरोप या ठिकाणी केले जातात की सूड भावनेनं या ठिकाणी कारवाई केली जाते. मला वाटतं मी अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देईन की त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही. केंद्र सरकारवर आरोप करणाऱ्या अगोदर वस्तुस्थिती मी आपल्यासमोर मांडतो. गृहमंत्री जे अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली, भारतीय जनता पार्टीची कुठेही तक्रार नव्हती, संबंध नव्हता. तर मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी खंडणीची तक्रार केली. मग वाजेचं अँटेलिया प्रकरण, हिरेन हत्या आणि त्यात माजी गृहमंत्र्याचं नाव घेतलं म्हणून ते जेलमध्ये आहे. शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याही ब्रिटनहून मुंबईला परदेशी निधीचा गैरव्यवहार झाला. या प्रकरणात ईडी चौकशी करते. आमची तक्रार कुठेही भाजपचा काही तक्रारीचा संबंध नाही.
वनमंत्री संजय राठोड यांनी एका महाराष्ट्राच्या लेकीला आत्महत्या करायला भाग पाडलं. सरकारनं पोलिसांवर दबाव आणला आणि साधा एफआयआर सुद्धा नोंद केला गेला नाही. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या जावयाला ग्रामविकासचं कंत्राट दिलं. नंतर प्रेशर झाल्यावर ते मागे घेतलं. नारायण राणेंनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं. नारायण राणेंना मुख्यमंत्र्याविषयी वक्तव्य केलं, त्याबद्दल अटक झाली. परंतु त्या ठिकाणी अल्पसंख्याक मंत्र्यांनी नवाब मलिकला आपल्या किरीट सोमयला आयटम गर्ल म्हटलं. शिवसेनेचे संजय राऊत यांनी काय काय बोलले शिवाय मी परत रिपीट करत नाही. केंद्रीय यंत्रणांना धमक्या दिल्या, परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी झाली नाही. नारायण राणेंवर कारवाई झाली, परंतु पंतप्रधानांवर या राज्याचे प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी त्यांना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो अशा प्रकारे बोललं. त्यांच्यावर कारवाई झाली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडनी एका आनंद करमुसे यांना आणून मारहाण केली. न्यायालयाने तक्रार त्या ठिकाणी दाखल करायला लावली आणि त्यांना कारवाई झाली. सांगायचं तात्पर्य की कुठल्याही प्रकारे भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी या मंत्र्यांविरोधात तक्रार केलेली नाही. न्यायालयाने कुठे सांगितलंय आणि विविध तपास यंत्रणांनी त्यांच्या विरोधात कारवाया केलेल्या आहेत. आता नवाब मालिकला देशभक्त बनवण्याचा केविलवारांनी दुर्दैवी प्रयत्न केला जातोय. म्हणजे एनआयएचा तपास, एनआयएनं त्या ठिकाणी एफआयआर दाखल केल्यानंतर तपास सुरू झाल्यावर जे छापे त्या ठिकाणी टाकण्यात आले त्याच्यामध्ये काही जबाब नोंदवले गेले आणि त्याच्यामध्ये नवाब मलिकांचा त्या ठिकाणी सलीम पटेल आणि शाह अली खान यांच्या मार्फत जागा बळकावल्याचा आरोप आणि त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा सकृत दर्शनी त्या ठिकाणी पुढे आला. म्हणजे जो शाह अली खान तुरुंगात आहे, आजन्म कारावास झालाय, त्याच्याबरोबर त्या ठिकाणी व्यवहार आणि जो मूळ भूखंड मुनिरा पटेल यांचा होता, लंबर यांचा, त्यांना 1 रुपया न देता पॉवर ऑफ अटर्नी शाह अली खान सलीम पटेल, जो सलीम पटेल हसीना पारकरची दाऊदची बहीण, तिचा ड्रायव्हर सर्व व्यवहार करणार, त्यांना कवडीमोल भावानं मॅनिप्युलेट करून त्या ठिकाणी नवाब मलिकनी विकत घेतला. आणि म्हणून हे सगळं सकृत दर्शनी प्रूव्ह झाल्यानंतर नवाब मलिकांची चौकशी करून त्यांना अटक करण्यात आली. आणि यामध्ये न्यायालयाने जेल कस्टडी दिलेली, ईडी कस्टडी दिलेली. आपण बघाल की न्यायालयामध्ये नवाब मलिकांच्या आरोपीच्या वकिलानं त्या ठिकाणी मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला की अशा प्रकारे फौजदारी गुन्हा तुम्हाला विदाऊट समन्स अटक करताना कलमांचा आधार दिला, त्याशिवाय तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला समन्सशिवाय अटक करता येत नाही, अशा प्रकारची भूमिका घेतली. त्यावर स्पष्टपणे न्यायालयानं त्या ठिकाणी सांगितलं की पीएमएलचे कलम PMLA जे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 3 व 19 नुसार एखादी व्यक्ती गुन्हेगारीच्या मालमत्तेशी संबंधित कोणत्याही कारवाईत गुंतली असेल, म्हणजे लपवणे, ताब्यात घेणे, बळकावणे किंवा वापरणे, तर तो मनी लॉन्ड्रिंगचा दोषी असतो. अशा प्रकारे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि विदाऊट समन्स त्या ठिकाणी PMLAच्या 19 नुसार ईडीचे संचालक, उपसंचालक किंवा संबंधित यंत्रणांचे अधिकारी यांना विदाऊट समन्स त्या ठिकाणी अरेस्ट करता येते. विशेष ईडी न्यायालयाला अधिकार तपास यंत्रणांना त्या ठिकाणी आहेत.
आणि त्याच्यामुळे न्यायालयाने जेल कस्टडी, त्या ईडी कस्टडी दिलेली आहे, भारतीय जनता पार्टीने दिलेली नाहीये. आणि त्याच्यामुळे खोटे चित्र महाराष्ट्रातल्या जनतेसमोर त्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. या निमित्तानं काही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात की अतिरेक्यांना पैसे पुरवण्यामध्ये मास्टर माइंड कोण होते जगासमोर त्या ठिकाणी आलेलं आहे. मला ते नवाब मलिक केवळ यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत म्हणून विरोध केला जातोय का? महाविकास आघाडीचे नेते नेमकी कुणाची बाजू घेत आहेत? टेरर फंडिंग करणाऱ्या दाऊदची की अतिरेक्यांची, जमीन व्यवहार करणाऱ्यांची की अंडरवर्ल्डच्या मदतीनं जमीन बळकावलेल्यांची? दुर्दैव असं आहे की एका बाजूला साधू संतांचा महाराष्ट्र बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला देशद्रोह्यांची, त्या ठिकाणी देशद्रोह्यांची संगनमत असलेल्यांची बाजू घ्यायची. म्हणजे आपल्याकडे मी एक तरुण भारतला लेख वाचला की चोरानं जरी चोरटं सोनं जर आणलं, सराफाकडे ठेवलं, तर त्या चोरीचं सोनं सराफाकडे ठेवलं म्हणून त्या सराफाला अटक केली जाते. आणि म्हणजे बॉम्बस्फोटात गुन्हेगार आहे, अख्खी मुंबई उद्ध्वस्त ज्यांनी केली, 357 लोक मृत्यू पडली, 713च्या आसपास जखमी झाले, कोट्यवधीचं नुकसान झालं. त्या गुन्हेगारांची जमीन खरेदी केली म्हणजे गुन्हेगार होत नाही. अशा प्रकारचा शोध जावई सरकार लावतंय. ज्या गांधीजींनी अहिंसेचा पुरस्कार हयात केला, त्या गांधीजींच्या पुतळ्यासमोर गुन्हेगार प्रवृत्तीच्या नवाब मलिकच्या संदर्भात बाजू घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करतायत. यापेक्षा महाराष्ट्राची अधोगती राजकीय कधीच झाली नाही. इतर कोणी आंदोलन समजू शकतो. दस्तूरखोद राज्याचे उपमुख्यमंत्री आंदोलनात सहभागी, पोलिसांचे प्रमुख जे असतात गृहमंत्री हे आंदोलनात सहभागी आहेत, अख्खं मंत्रिमंडळ सहभागी आहे. त्यामुळे महाराष्ट्र कुठे घेऊन आपण या ठिकाणी चाललेलो आहोत आणि याला मुस्लिम कलर देण्याचा प्रयत्न, एकीकडे पूर्वगामित्वाचे ढोल बनवायचे आणि दुसऱ्या बाजूला याला मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा. देशद्रोही संबंध बाळगणारा कुठल्याही जाती धर्माचा असो तो देशद्रोही. आणि त्याच्यामुळे हे सगळं खोटं चित्र उभं करण्याचा जो केविलवाना प्रयत्न या ठिकाणी महाविकास आघाडी करते, आंदोलनं करतायत. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, तरुण बेरोजगार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यांच्याविषयी आंदोलन करायला वेळ नाही. जे आंदोलन एसटीची लोक करतायत त्या एसटीच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. डॉक्टर्स आंदोलन करतायत, शिकाऊ, त्यांच्याकडे वेळ नाहीये. आणि देशद्रोही कारवाया करणारा दाऊद, त्याची बहीण, दाऊदचे व्यवहार बहिणीच्या मार्फत करणारा सलीम पटेल, शाहवली खान यांच्याशी जमिनीचे व्यवहार करून आर्थिक संबंध जोपासणाऱ्या, त्या ठिकाणी त्या सर्व गोष्टीत सामील असणाऱ्या दाऊदची बाजू या ठिकाणी महाविकास आघाडी सरकार घेत आहे. यापेक्षा दुर्दैव हे राज्याचं कधीच पाहायला मिळालं नाही. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या मार्फत या ठिकाणी ही वस्तुस्थिती आपल्या समोर जावी. देवेंद्रजींनी तर स्पष्टपणे तपशीलवार या गोष्टी सांगितल्यात, परंतु जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, वाड्या, वस्त्यांवर हे जे नौटंकी करण्याचा प्रकार महाविकास आघाडी सूड भावना, द्वेष भावना अशा अर्थानं चित्र उभं करण्याचा प्रयत्न करतायत, तो होऊ नये. जनतेला सत्य काय हे कळावं या भावनेतनच आपल्या माध्यमातून हा विषय आम्ही ठेवण्याचा प्रयत्न. नवाब मलिक ईडीचा जो आहे
ईडीचा ईडी काही बोलत नाही. ईडीचा प्रवक्ता हे भाजप असा राष्ट्रवादीचा आरोप आहे. नाही, मी- प्रवक्ते म्हणून भाजप हे काम करत आहे. एक लक्षात ठेवा, ते बोलतात म्हणजे सत्य नाही. आता ते काय भाजपचं कौतुक करणार नाही. आता त्यांच्यावर कारवाई होत असताना भाजपवर आरोप करणार नाही तर कोणावर आरोप करणार. त्यांनी जर अशा प्रकारचे आरोप करण्यापेक्षा त्यांनी ईडीकडे तक्रार करावी. ईडीकडे तक्रार का? त्यांची डिस्ट्रिक्ट नाही ना, घेत नाही असं नाही ना. राज्य सरकार त्यांचं आहे, पोलीस खातं त्यांच्याकडे आहे, एजन्सी त्यांच्याकडे आहे. आरोप करण्यापेक्षा त्या ठिकाणी तक्रार दाखल करून कारवाई करावी. असं म्हणायचं का तुम्हाला? कोणतं? हे अशी जे आता जो मुद्दा काढलाय त्याबद्दल कारवाई करण्यामध्ये ईडी अपयशी आहे का? कोणावर कारवाई करावी? भाजपच्या नेत्यांवर कुठलीही कारवाई करता हा ईडीचा अपयश आहे का? अहो, कशी आपोआप कारवाई करणार? तक्रार दाखल झाला पाहिजे. कारवाई कोणावर पण करणार का? त्यांचं काम असं की चौकशी करणं. अहो, तक्रार गेल्यावर चौकशी करून करणार ना. तुम्ही सांगा ना भाजपच्या नेत्यांची नावं, तुम्ही तक्रार द्या. तसं न्यायालयामध्ये सो मोठं तक्रार दाखल. अहो, सुमोटो पण काहीतरी पाहिजे ना. तुम्ही आता बोलताय की नाही, तर भाजपच्या कुठल्या नेत्यांच्या विरोधात तक्रार करायला पाहिजे. एक तर तुम्ही तक्रार दिली पाहिजे, तर त्याच्या आधारे कारवाई होणार. सरकार आज या ठिकाणी महाविकास आघाडीचं आहे, त्यांना तर भाजपवर आरोप करतात, मग ते त्यांना तर नावं माहीत असतील. त्याच्यामुळे केवळ आपला बचावात्मक पवित्रा करण्यासाठी भाजपवर खोटे आरोप करण्याचा प्रयत्न. सर, राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन करता की निषेध? राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन करता की निषेध? कुणाच्या? राज्यपालांच्या. राज्यपालांचं वक्तव्य तसं नव्हतं. त्यांनी गुरु आणि शिष्याच्या नात्यासंदर्भात त्या ठिकाणी सांगितलंय. त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न काही मंडळी जाणीवपूर्वक करते. राज्यपालांना छत्रपतींचं सन्मान आहे आणि त्याने वारंवार आपल्या वक्तव्यातनं दाखवलंय. पण यांची एक स्टाईल आहे, कुठलाही विषय आला की त्याचं राजकारण करायचं आणि मूळ अपयशापासून सरकारच्या लोकांचा फोकस दूर करायचा, हे त्यांची स्ट्रॅटेजिकल भाग. नवाब मलिक समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या नावे 12 शेल कंपन्या आल्याचं समोर आले आणि ते बेकायदेशीरपणे सगळे व्यवहार झाल्याचं कंपनी कायद्यानुसार समोर येते. त्याच्यावरती काय? त्या संदर्भात त्या ठिकाणी तपास यंत्रणा काम करते आणि प्रथमदर्शनी त्या ठिकाणी त्यांच्या छाप्यामध्ये अशा प्रकारच्या बोगस शेल कंपन्यांच्या मार्फत पैसे त्या ठिकाणी फिरवल्याचं दिसतंय. आता आपण अथॉरिटीने जास्त बोलू शकत नाही. तपास यंत्रणांकडे जे डिटेल्स असेल त्यावरती पुढे त्यांची कारवाई करते. नवाब मलिकावर जर का इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप जर का तुम्ही आहेत म्हणून जर का स्पष्ट सांगत असाल, तर मग भाजपा नवाब मलिकाच्या राजीनाम्याची मागणी का करत नाही? ती संविधानिक एक अडचण निर्माण होऊ शकते. महत्वाचा माझ्या प्रेसमधला मुद्दा राहिला. नवाब मलिकांच्या राजीनाम्याचीच मागणी आम्ही या ठिकाणी करतोय. याचं कारण, एकदा अटक झाली की त्या ठिकाणी नैतिक जबाबदारी स्वीकारूनच त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. या राज्यामध्ये केवळ आरोप झाल्यानं राजीनामे दिले. बाबासाहेब भोसले असतील, आमचुले असतील, अनेक मंत्री आहेत. शिवशाहीच्या काळामध्ये अण्णा हजारे साहेबांनी आरोप केल्यावर तर राजीनामे दिलेले आहेत, बाळासाहेबांनी घेतलेले. आणि त्याच्यामुळं जो मंत्री आज आहे, ज्याच्याकडे खाती आहेत, जो भविष्य महाराष्ट्रातल्या लोकांचं ठरवणार, तो जेलमध्ये. आता मला सांगा, उद्या कॅबिनेटची बैठक झाली, नवाब मलिक कॅबिनेटला कसे सहभागी होणार? म्हणजे त्या ठिकाणी कुणीतरी म्हटलं की एक स्क्रीन मातोश्री आणि दुसरी स्क्रीन जेलमध्ये लावावी लागेल. त्याच्यामुळे मला वाटतं नैतिक जबाबदारी स्वीकारून खरं म्हणजे राजीनामा द्यायला पाहिजे होता. परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांनी राजीनामा घेतला असता. परंतु मला वाटतं सत्तेची भीती त्या ठिकाणी वाटते. कारण संजय राठोड यांचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला गेला. परंतु या ठिकाणी राष्ट्रवादीचा राजीनामा जर उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतला तर मग पाठिंबा काढतील का, सत्ता जाईल का? अशा प्रकारे देशभक्तीपेक्षा खुर्ची सत्ता महत्वाची वाटून राहील. नवाब मलिकांचा चिरंजीव परत ईडीच्या राडावर असल्याचं बोललं जात आहे, काय सांगा? आता तुम्ही असं विचारता म्हणजे मी ईडीचा माहिती मला परत तुम्ही बोलाल. आता मी या संदर्भात काही भाष्य केलं तर तुम्हाला अगोदर कसं माहीत असतं. मला वाटतं त्या तपास यंत्रणा आहे, त्यांचं ते त्यांना जे पुरावे मिळतात ते त्या आधारे तपास करत असतात. तुम्ही आणि मी काय बोलतो यावर तो तपास नसतो. नवाब मलिकांनी याचिका दाखल केली आहे की ईडीचं बेकायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे. नवाब मलिक आरोपी यांच्या वकिलांनी सुद्धा त्या ठिकाणी कोर्टात मांडलं
की या ठिकाणी तुम्हाला विदाऊट समन्स अरेस्ट करता येत नाही, त्याचं उत्तर न्यायालयाने दिलं. त्याशिवाय PMLAच्या कायद्याच्या संदर्भात त्यांचा संबंध येत नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात कायद्याचा संदर्भ देऊन त्या ठिकाणी न्यायालयामध्ये सांगितल्यानंतर न्यायालयाने त्यांना कस्टडी दिलेली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पुरते भ्रष्टाचारी असल्याचं आपण सिद्ध केलं पाहिजे. तर भविष्यात कधी प्रसंग आला तर पुन्हा ह्या त्यांच्याबरोबर आपण जाणार नाही. भ्रष्टाचाराने परवटल्यांबरोबर कन्व्हिक्शन झालेल्यांबरोबर जाणं निश्चितच संयुक्तिक होणार भविष्यात. नाही. हा निर्णय बघा जाणार नाही मी सांगितलं. तर मी आत्ताच सांगून भविष्यात काय होणार आहे तुम्हाला आज नाही. आपण भ्रष्टाचारी आहे म्हणताय. 100% मी बोललो जाणं योग्य ठरणार नाही. साहेब, या ईडीच्या प्रकरणावर ना भाजप हिंदू आणि मुस्लिम असा रंग द्यायला लागलाय असं एक आरोप. मला आश्चर्य वाटतं खरं म्हणजे भाजप रंग देत आहे की मुस्लिम काही प्रवृत्ती रंग देत आहेत राजकारणापोटी. आता मुस्लिम समाजाचा त्या ठिकाणी नवाब मलिक आहे असं चित्र कोण उभं करते? भाजप करते का? केवळ पक्ष वेगळा असला तरी ओवेसी त्या ठिकाणी आणि त्यांचे जमील त्या ठिकाणी नवाब मलिकची बाजू घेत आहेत. मग ते काय भाजपचे आहेत का? त्याच्यामुळे मी मगाशीच म्हणालं की या ठिकाणी मुस्लिम असल्याचा रंग देण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. तो होऊ नये हे मी बोलतोय. पुरोगामी महाराष्ट्राचे ढोल पडवायचे आणि राष्ट्रद्रोहाशी संबंध असणाऱ्याला आपण हुतात्मा करणार असू तर यापेक्षा दुर्दैव काय? दरेकर साहेब, जर का दाऊद इब्राहिम हे राष्ट्रद्रोही आहेत, त्यांचे संबंध असणारे व्यक्ती आणि त्याचे राजकीय संबंध असणारे व्यक्ती, हे दाऊद इब्राहिम हे नाव किंवा हे चिंगम भाजपा किती दिवस चालवणार आहे? काय ते हे दाऊद इब्राहिमचं आता तुम्ही जर हा चिंगम वाटत असेल ज्याने आपल्या देशाशी द्रोह केला, 357 लोकांची बळी गेले, 713 लोक त्या ठिकाणी जखमी झाले आणि याला जर तुम्ही चिंगम म्हणत असेल तर याच्यापेक्षा या राज्याचं देशाचं दुर्दैव आहे. साहेब, याच्यासाठी मी हा तुम्हाला विषय झगडणार बोलणार असाल तर यापेक्षा दुसरं वाईट नाही. 93-94ची घटना सांगतो साहेब. मराठा आरक्षणाच्या संबंधित ज्या काही मागण्या होत्या त्यासाठी संभाजीराजे उपोषणाला बसले होते 3 दिवस. काल त्या मागण्या त्यांनी मान्य केल्यानंतर राजांनी उपोषण मागे घेतलंय. भाजप या सगळ्या मागण्यांकडे कशा पद्धतीनं पाहत आहे? मागे संभाजीराजेने आंदोलन केल्यानंतर अशाच प्रकारे मागण्या मान्य झाल्या होत्या, परंतु त्या मागण्यांची अंमलबजावणी, पूर्तता आणि कृती झाली नाही. आम्ही अपेक्षा व्यक्त करतो की या ठिकाणी आता ज्या मागण्या मान्य झाल्या आहेत त्यांची अंमलबजावणी व्हावी. मलिकांचं ते दाऊद कमिशन आहे, दाऊद कमिशन जे आता उघडून आलंय मलिकांचं, तर मंत्रींना आणखी असं कोणी आहेत का दाऊदचे संबंध असलेले? असं काय नाही, आता एक तुमच्याच टीव्हीवर आम्ही रोज पाहतोय, एक नावं येत आहेत आणि माझ्या मते किरीट सोमय्यांना जास्त अभ्यास आहे त्याविषयी. माझ्याकडे काही लिस्ट नाहीये, पण किरीट सोमय्यांनी काहीतरी लिस्ट जाहीर केलेली आहे. एकूण राजकीय परिस्थिती पाहता शेवटचे 2-3 उद्धव ठाकरे साहेब हातबोले असं वाटतं. दिसतंय ना तसंच. कारण आज जर जो ठाकरे बाणा आहे, आदरणीय बाळासाहेबांनी, मला आठवतंय मी त्यावेळेला शिवसेनेत काम केलेलं आहे, ज्यावेळेला शिवशाहीचं सरकार होतं त्यावेळेला अण्णा हजारे साहेबांनी फक्त आरोप केले. त्याच्यावर बबनराव घोलप असतील, पुण्याचे कृषी मंत्री होते ते कोण होते, शशिकांत सुतार साहेब, या सगळ्यांचे राजीनामे बाळासाहेबांनी घेतले असते आणि उद्धवजींना पण 100% वाटत असणार, त्यांच्या मनाला पटत नसणार की तात्काळ त्यांनी एका सेकंदात राजीनामा घेतला असता. पण आपण म्हणता येतं का सत्तेसाठी हतबल निश्चित वाटते. चंद्रकांत दादांनी 10 मार्चची तारीख दिली आहे. 10 मार्च चंद्रकांत दादा दौऱ्याला देखील विचार आपण आता म्हणालो की पुढच्या आठवड्यात आहे, आठवड्यावर भेटतात. ह्या सरकारला जनतेशी काही देणं घेणं नाही आता आपण म्हणालो. पण ह्याचं सुरू आहे की महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हे राजकीय आरोप, पण आपण भाजप म्हणून जनतेसाठी काय करणार पुढील काळात? भाजप जनतेसाठी काय करणार आहे? 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसांनी या राज्याचं सरकार होतं तेव्हा कृतीतनं दाखवून दिली. आकडेवारी सहित, विभाग वाईज, प्रकल्प वाईज मी आपल्याला माहिती द्यायला तयार आहे. आणि भाजपच्या जिथे जिथे सत्ता आहे तिथे भाजप उत्तम पद्धतीनं काम करत आहे आणि सरकार आल्यावर काय देतोय बघा तुम्ही. जे प्रकल्प अर्धवट आहेत, ज्या योजना अर्धवट आहेत, ज्या आजही प्रलंबित आहेत, मेट्रो रेल असतील, मोठे प्रकल्प असतील, ते सगळे आम्ही पूर्ण. केंद्राचे अतिक्रमण राज्यावर अधिक होत असल्यामुळं प्रादेशिक पक्षाची एकत्रित येण्याच्या प्रक्रियेला अधिक गती मिळते असं वाटत नाही का?
प्रक्रियेला गती नाही, हे सत्तेसाठी चिटकलेले मुळे आहेत. आता केंद्राचं काय होतंय, केंद्र तर मदत करतंय ना. कोरोनाच्या काळामध्ये केंद्राने जेवढी मदत केली एवढं राज्यांनी पण केलं नाही. ग्लोबल टेंडर व्हॅक्सिनचे सगळे काढले, एक औषध नाही विकत घेता आलं आपल्याला. अगदी मास्क पासून सगळं, व्हेंटिलेटर पासून सगळंच केंद्राने दिलं ना. गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत अन्नधान्य घरात कुणी पुरवलं, केंद्राने पुरवलं ना. बाकीचे राज्य त्या ठिकाणी पॅकेज देत होती, आपल्याकडे एक दमडीचं पॅकेज नाही कोणाला दिलं. तुम्हाला असं म्हणायचं की राज्याकडे जे काही कामं आहेत की ते 75% कामं सगळे आता केंद्रानेच करावे, म्हणजे ती कर्ज देखील घ्यायचं की नाही हे केंद्राने ठरवावं. कसं आहे, केंद्राशी समन्वय साधून विकास होऊ शकतो, केंद्राशी वाद घालून विकास होत नाही. आणि ज्या वेळेला केंद्र आणि राज्य समन्वयातून राज्याच्या विकासाचा विचार करतील त्यावेळेला राज्य प्रगतीकडे जातं. केवळ केंद्रावर टीका टिप्पण्या करायच्या, शिव्यांची लाखोली व्हायची, अशानं त्या ठिकाणी समन्वय होऊन विकास होत नसतो. राज्यामध्ये शेवटचा देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना त्यानंतर समाजवादी पक्ष, त्यानंतर काही ठिकाणी पराभव, परत राष्ट्रवादीमध्ये एंट्री आणि नंतर टेरर फंडिंग, याच्या पाठीमागचं मास्टर माइंड कोण होतं? नाही, आता तपासात येईल. आपण बघताय की त्यांचंच माइंड एवढं आहे, परंतु शेवटी कायदा आपला एवढा मोठा आहे की ते त्या माइंडचा काही उपयोग झाला नाही. आणि आपण बघाल की आज ती 300 कोटीची जागा 15-20 लाखाला विकत त्या ठिकाणी घेतो, म्हणजे केवढा माइंड आहे त्यांचं स्वतःचं. बरं, ते पॉवर ऑफ पॅटर्नने त्या मुनिरा पटेलची, सलीम पटेल आणि शाहवली खानने घ्यायची, तिला 1 रुपया द्यायचा नाही, जागा तिची, आणि नंतर ह्यांनी 20 लाखाला घ्यायची. 300 कोटीची जागा, असा कोण राजा हरिश्चंद्र आहे या जगात? त्याच्यामुळे हे सगळं काळा पैसा, बेनामी व्यवहार आणि इनडायरेक्टली सगळं देशद्रोही प्रवृत्तीनंच मदत करणाऱ्या गोष्टी, टेरर फंडिंग आपण जे बोलताय ते आहेत. आणि मास्टर माइंड तर आपण हे सगळे क्रिमिनल लोकच आहेत त्याच्यामध्ये. राज्यामध्ये आणि आपण बघाल 19 जेव्हा बॉम्बस्फोट झाले 93ला, 92च्या जून ते 2-3 महिन्यामध्ये 101 कॉल दाऊदला मंत्रालयात गेले. त्याचं काय इंगित आहे? राज्यामध्ये शेती संदर्भातला प्रश्न आहे. राज्यामध्ये शेवटचा आजपासून राज्यभरामध्ये महावितरणकडून डीपी उतरवण्यात येत आहेत किंवा सोडवण्यात येत आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी यानिमित्ताने निमित्ताने होरपळून निघतो, शेतात उभी पिकं आहेत. कोरोनातून आता शेतकरी बाहेर पडलाय, एपीएमसी मार्केटमध्ये भाव मिळालेला नाही शेतीमालाला. अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या माध्यमातून त्याच्यावर उपाययोजना करण्याची, त्याच्याकडे डोळे केली जाते आणि एमएससीबीचे अधिकारी अत्यंत वाईट पद्धतीनं शेतकऱ्यांना वागणूक मिळते आणि डीपी सोडवले जाते. त्याबद्दल तुमची विरोधक म्हणून काय बोलू? आपण या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं उभी केली. आजही आंदोलनं ठिकठिकाणी चालू आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी करणाऱ्यांना विधिमंडळात आडवं करण्याचं काम विरोधी पक्षनेते म्हणून मी वरच्या सभागृहात, देवेंद्रजी खालच्या सभागृहात आम्ही सारी मंडळी निश्चित करू. 300 युनिटपर्यंत मोफत द्यायचं दूर राहिलं, परंतु आहे ते शेतकऱ्यांना पंपाचं कनेक्शन, विजेचं कनेक्शन मिळत नाही. यापेक्षा करणी कथनीतला फरक दुसरा असू शकत नाही. त्या ठिकाणी समान विकास कार्यक्रम, जनतेच्या समोर दिलेली वचनं, याचा सगळ्याचा विसर पडलेला आहे. परंतु आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभे होतो आहोत आणि अधिवेशनात पण राहू. धन्यवाद.